बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतील कोस्टल रोडला भेगा पडल्याची धक्कादायक दृश्य समोर आलेली आहेत। मुंबईतील कोस्टल रोडचं 10 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं होतं। मात्र एका महिन्याच्या आत कोस्टल रोडला भेगा पडल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जा संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। एका महिन्यात कोस्टल रोडला भेगा पडल्याचं समोर आलेलं आहे। एका महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं होतं आणि एका महिन्याच्या अंतरात आता या कोस्टल रोडला भेगा पडल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे कोस्टल रोडच्या एकंदरीतच कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईतील कोस्टल रोडला भेगा पडलेल्या आहेत। महिनाभरातच कोस्टल रोडची ही दुर्दशा झालेली आहे। त्यामुळे कशा पद्धतीने कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। 10 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं आहे। एकूण 12,000 कोटीपेक्षा जास्त आधाराचा प्रकल्प असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष होतं। पहिल्या टप्प्यातलं उद्घाटन 10 मार्चला झालेलं आहे आणि आता आपण बघू शकतो कोस्टल रोडला आता भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे। 10 मार्च ते आतापर्यंत जवळपास 1 महिन्यापेक्षा 2-3 दिवस जास्त झाले आहे आणि आत्ताच रस्त्याला जर भेगा पडत असेल तर या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण की हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आणि याच ड्रीम प्रोजेक्टला जर आता अशी दुर्दशा होत असेल तर उरलेल्या 2 टप्प्याचं काम कशा प्रकारे होतं याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण की कोस्टल रोडचं उद्घाटनाच्या वेळेस गाजावाजा करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं होतं आणि 1 महिन्यानंतर जर भेगा पडत असेल तर या कामाबद्दल चर्चा नक्कीच होणार आहे। कॅमेरा पर्सन नितीन सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई।